नमस्कार. सारंग रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता नुकतीच दिवाळी झालेली आहे. सगळ्यांना आता गोड खाऊन खूप कंटाळा आला असेल. तर आज आपण अशी चमचमीत एक रेसिपी बघणार आहे. तर आज आपण बघणार आहे मटण बिर्याणी कशी करायची. तर आता तुम्ही मटण बिर्याणी म्हणा किंवा मटण पुलाव म्हणला तरी चालेल. तर ही जी आजची जी बिर्याणी आहे ना, ती थोडीशी साऊथ इंडियन स्टाईल मी करणार आहे. दम बिर्याणी टाईप नाही करणार आहे आपण. फक्त ही जी करणारी बिर्याणी ती ओलसर अशी असते बिर्याणी. म्हणजे आपण दम बिर्याणी करतो ती कशी अशी ड्राय असते, पण ही जराशी ओलसर असते. ही शक्यतो मला वाटते मी जेवढ्या ठिकाणी बघितलं त्या साऊथ इंडियन स्टाईल पद्धती अशीच असते. तर आता आपण त्या बिर्याणीसाठी काय काय साहित्य लागणार ना ते बघूया. तर आता इथं मी 2.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे. म्हणजे अर्धा किलोच्या पेक्षा अर्धा किलो तरी तांदूळ आहे. तो निवडून मी 1 तास झाला भिजत ठेवलेला आहे पाण्यात. इथं अर्धा किलो मी मटण घेतलेलं आहे. मटण घेताना तुम्ही चाप आणि सीना असं मागायचं. नाहीतर तुम्हाला जर मऊ पाहिजे असेल पीस तर तुम्ही मऊ मटण जरी मागितलं तरी चालणार आहे. नाहीतर तुम्ही मिक्स मटण घ्या. ते मटण पण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. एक टॅमॅटो घेतलेला आहे मोठा, तो पण बारीक कट करून घेतला आहे आणि ते 2-2 स्लाइस केलेले. दही आपण 1 वाटी घेतलेलं आहे. दही आपण घेताना आंबट घ्यायचं नाही आहे, मीडियम घ्यायचं. जास्त आंबट दही वापरायचं नाही आपण. पुदिना 1 वाटी घेतलेला आहे. कोथिंबीर घेतलेली आहे. आता हे मी रेडीमेड बिर्याणी मसाला घेतलेला आहे. तुमच्याकडे जर घरी अवेलेबल असेल तुम्ही घरचा वापरला तर चालेल. जर बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही खडे मसाले, धने जिरे पूड, लाल तिखट, हळद आणि गरम मसाला वापरला तरी चालणार आहे. पण हल्ली मार्केटमध्ये रेडीमेड मसाले मिळतात, तो आणला तरी चालेल. आता हा मी बिर्याणी मसाला जो आणलेला आहे ना, त्यात सगळं आहे बघा. वेलची, परत काळे मिरे, दालचिनी, तमालपत्र हे सगळं आहे. तो मी 3 चमचे घेतलेला आहे. पूर्ण पॅकेटमधला 3 चमचे घेतलेला आहे मी. त्यात सगळं आहे. मीठ पण त्यात माझ्यामध्ये आहे अवेलेबल. तर आता आपण जेव्हा बिर्याणी करू तेव्हा मीठ ते चव बघून आपण घालणार आहे. खडा मसाला थोडासाच घेतला आहे मी. 2 तमालपत्र, काळी मिरी, मसाले वेलची, चक्री फूल आणि दालचिनी घेतलेली. तळलेला कांदा घेतलेला आहे मी. पाव चमचा तिखट घेतलेलं आहे. घरचं तिखट आहे आमचे. जे नॉर्मल असेल घरात अवेलेबल तुम्ही ते वापरलं तरी चालेल. हळद घेतलेली आहे, मीठ चवीनुसार आणि आले लसूण पेस्ट. तर आता आपण काय केलेलं आहे, एका साईडला मी आता 2.5 वाटी तांदूळ आहे ना, तर 5 वाटी मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. आता आपण डायरेक्ट तांदूळ घालून त्यात पाण्यात घालून आपण बिर्याणी करणार आहे. म्हणून आपण दम बिर्याणी टाईप करत नाही आहे. तर आता आपण पहिल्यांदा काय, जे कांदा तळून घेतलेलं तेल आहे ना, ते तेल मी ते तापत ठेवलेलं आहे. तेल तापलं की आपण मग मटण शिजायला टाकूया. तर आपलं तेल पहिलं तापलेलं आहे. तर आपण त्यात कांदा टाकून घ्यायचा आहे. मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्हाला उभा आवडला तर तुम्ही उभा पण घातला तरी चालणार. कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. आता आपला कांदा जरासा परतला आहे. आता आपण खडा मसाला टाकणार आहे सगळा. 2 तमालपत्र, दालचिनीचा मोठा तुकडा, मसाला वेलची, चक्री फूल आणि काळी मिरी. तर आपला कांदा चांगला परतलेला आहे. त्यात आपण टॅमॅटो टाकून घेऊया. मी एक मोठा टॅमॅटो घेतलेला आहे, तर अर्धा करून चिरून घेतलेला आहे. तर आता आपण कांदा पण टॅमॅटो पण चांगला मऊ शिजवून घ्यायचा आहे. त्याचा आपला टॅमॅटो पण चांगला मऊ शिजलेला आहे. त्यात आपण गॅस मिडियम करायचा आहे आणि त्यात सगळे पावडर मसाले टाकून घ्यायचे. हळद मी पाव चमचा घालणार आहे. लाल तिखट पाव चमचा. आले लसूण पेस्ट घालायची आपल्याला. एक मोठा चमचा आले लसूण पेस्ट. हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया. आता आपण त्यात पुदिना, बारीक चिरून घेतलेला पुदिना आहे मी, आणि कोथिंबीर जराशी, हे पण आपण यात मिक्स करून घेऊया. तुम्ही कोथिंबीर, मिरची आणि पुदिन्याची पेस्ट करून जरी घातली तरी चालणार आहे. तशी पण चांगली लागते, पण मी अशीच घालतो. आता आपण त्यात हा बिर्याणी मसाला जो आहे तो घालून घ्यायचा आहे. 3 मोठे चमचे बिर्याणी मसाला. आता हा बिर्याणी मसाला घातल्यानंतर तुम्ही कोणतेही स्पायसेस घालायची गरज नाही आहे. निदान हिरवी मिरची पण घालायची गरज नाही आहे. जर तुम्ही घरचे मसाले सगळे वापरले तर तुम्ही काय करा, मिरची आणि घरचं लाल तिखट वापरलं तरी चालणार आहे. आणि थोडासा तळलेला कांदा. आता आपला चांगला मसाला सगळा परतून झालेला व्यवस्थित.
त्यात आपण काय करायचं आहे, त्यात मटण टाकायचं आहे. मटण चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ते चांगलं परतून घ्यायचं आपल्याला. आणि मीठ आता ह्यात मी घालणार नाही, कारण का ऑलरेडी बिर्याणी मसाल्यामध्ये मीठ आहे. पण ज्यावेळेस आपण तांदूळ टाकू त्यावेळेस आपण टेस्ट बघायची आणि मग तांदूळ टाकून त्यात मीठ ॲड करायचे. मग मीठ आवश्यकतेनुसार म्हटलेलं आहे. आता मटण आपण जरासं परतलं आहे, त्यात आपण दही घालायचे. दही मी मोठी वाटी घेतलेलं आहे, पण आपण एवढं घालणार नाही आहे. थोडंसं दही मी ठेवलेलं आहे, बाकीचं सगळं दही घातलेलं आहे. आता हे चांगलं परतून घ्यायचं आपल्याला आणि चांगली वाफ आणून द्यायची. आता मी मटणाला काय करणार आहे, एक चांगलं वाफ येऊन देणार आहे आणि त्या मटणाच्या अंगचं पाणी पहिल्यांदा सुटून देणार आहे आणि मग नंतर आपण त्यात पाणी ॲड करणार आहे. आता मी मटण पहिल्यांदा चांगलं व्यवस्थित परतून घेतो आणि त्याचं अंगचं पाणी सुटून द्यायचं आपल्याला. का त्याच्या मटणाच्या अंगचं जे पाणी असतं ना, त्याच्यातच आपली बिर्याणीची टेस्ट ही चांगली होणार आहे, हे लक्षात ठेवा. नाहीतर काय काय जण काय करतात, मटण शिजलं की लगेच त्यात पाणी टाकतात आणि शिजवून घेतात. असं कधीच करायचं नाही. जोपर्यंत त्या मटणाचं पाणी सुटत नाही ना, तोपर्यंत मटण चांगलं परतून घ्यायचं. त्याशिवाय तुमच्या मटणाला टेस्ट येणार नाही. तुम्ही म्हणजे इतर वेळेला सुक्कं मटण रस्सा जरी करणार असाल त्यावेळेस हीच गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही आलेलं सुद्धा कांदा घालून जेव्हा परतता ना, त्यावेळेस मटण चांगलं पहिल्यांदा परतून त्याच्या आमच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं असतं. त्यामुळे काय होतं, मटणाला आणि त्या रश्श्याला एक वेगळी चव येते. आता हे मी मटण चांगलं परतून घेतो. मग आपण त्यात पाणी ॲड करून ते शिजवून घेणार आहे आपण पहिल्यांदा. मला वाटतं 1-3 शिट्ट्या आपण घेणार आहे त्याला. तर आपल्या मटणाला बघा चांगलं असं अंगचं पाणी सुटलेलं आहे चांगलं. आता परतून झालेलं आहे आपण. तर आपण त्यात थोडंच पाणी, जे आपण तांदळासाठी जे 5 वाटे पाणी ठेवलेलं ना, त्यातलंच थोडं पाणी आपण टाकणार आहे, कारण का मटण शिजल्यानंतर त्याला आपण ऑलरेडी पाणी सुटणार आहे. तर आपण त्यात थोडंसं पाणी घालून घेऊ. आता हे मिक्स करून मी मटणाला 1-3 शिट्ट्या आणून मटण शिजवून घेणार आहे पहिल्यांदा व्यवस्थित. तर आता मी झाकण लावून त्याच्या 3 शिट्ट्या काढून घेऊ आपण. तुमचं मटण कसं आहे त्या पद्धतीने तुम्ही शिट्ट्या काढा. जर तुमचं मटण हे कवळं असेल तर 1-2 शिट्टी बास होती. पण जर मटण तुमचं थोडंसं जुनं असेल तर तुम्हाला 3 ते 4 शिट्ट्या केल्या पाहिजे. आता मी 1-3 शिट्ट्या करणार आहे, कारण का माझं मटण हे जे मीडियम आहे, जास्त कवळं पण नाही जास्त जून पण नाही. आता मी 3 शिट्ट्या काढून मटण पहिल्यांदा शिजवून घेऊ. आता आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर गार झालेलं आहे. आता आपण झाकण काढून बघूया. बघा मटण आपलं शिजलेलं आहे आणि त्याला पाणी पण व्यवस्थित लागलेलं आहे. बघा आपलं जवळजवळ 70 ते 80% मटण हे शिजलेलं आहे. तर आता आपल्याला एकदा परत गॅस लावून आपण पाणी उकळून घेऊया आणि जे पाणी उकळलेलं आहे ते उरलेलं सगळं पाणी आपण त्यात टाकून घेऊया. तर आता आपला अंदाजे मी सांगितलं तुम्हाला 2.5 वाटी तांदूळ आहे, तर त्याच्या दुप्पट पाणी आपल्याला ह्याच्यासाठी घ्यायचं बिर्याणीसाठी. तर आता आपल्याकडे ह्या बऱ्यापैकी मला वाटते पाणी पुरेल, तरी आपण त्यात थोडंसं पाणी ॲड करणार आहे, कारण का मी आधी मटण शिजायसाठी त्यात पाणी घातलं होतं. तरी अजून आपल्याला 1 ते 1.5 वाटी पाणी ह्यात लागेल, कारण का आपल्याला भातसुद्धा आपण भिजत ठेवलेला आहे. त्यामुळे जास्त पाणी घालायची गरज नाही, नाही तर आपला बिर्याणी आहे ती गिजगी होईल. आपण आता मीठ घालायचं आपण. आता मिठाची पहिल्यांदा टेस्ट बघा तुम्ही कसे आहे. त्या मसाल्यात मीठ होतं तरी तुम्ही टेस्ट बघा आणि त्या पद्धतीने तुम्ही त्यात मीठ ॲड करा. आता मी टेस्ट बघितली तर आता मी मीठ ॲड करतो यात. आपल्याला पूर्ण बिर्याणीला लागेल अशा पद्धतीने मीठ टाकायचं आहे. 1 मोठा चमचा मीठ घातलेले मी. काळं मीठ वापरले मी, तुम्ही साधं मीठ वापरलं तरी चालेल. तर आपण मीठ त्यात घातलेलं मी 1 चमचा मीठ घातलेलं आहे. आता ते उकळले, आता आपण त्यात सगळं तांदूळ टाकून घेऊ. तांदूळ 1 तास आधी मी भिजत ठेवलेला आहे. तांदूळ भिजल्याने काय होतं, आपला भात जो आहे तो व्यवस्थित शिजतो आणि कमी पाण्यात भात होतो, जास्त पाणी घालायची गरज पडत नाही. त्यात आपण तांदूळ त्यात टाकून घेतलेला आहे. आता आपण तांदूळ थोडासा शिजून देऊया आणि मग आपण त्याला झाकण लावायचे आणि परत 2 शिट्ट्या आपण काढणार आहे. तुम्ही शिट्ट्या काढा, नाही तर तुम्ही जर पातेल्यात जरी असा शिजवला तरी चालणार आहे, पण मी कुकरला शिट्ट्या करतो का व्यवस्थित भात शिजतो मग. आणि मटण पण जे आपलं 80% शिजलेलं आहे ते पूर्ण 100% व्यवस्थित शिजेल.
आता माझ्या भाताला चांगली उकळी आलेली, नंतर त्याला झाकण लावणार आहे कुकरला आणि मग 2 शिट्ट्या काढून आपण भात व्यवस्थित शिजवून घेऊया. पण शिट्ट्या काढताना त्या मीडियम फ्लेमवरती काढायच्या, हाय फ्लेमवरती करायच्या नाही तर काय होईल, आपला भात खाली लागायची शक्यता आहे. आता मी गॅस बारीक करतो आणि त्याला कुकरला झाकण लावून देतो. आता मीडियम फ्लेमवरती 2 शिट्ट्या आपण काढून घेऊया. तर आपली बिर्याणी शिजून झालेली आहे. मी 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत व्यवस्थित आणि त्याला मी आता झाकण काढून घेतो. गार केलेली आपण त्याला वाफ काढून घेऊया. चमचे तूप वरनं टाकलेलं आहे आणि आता आपण ती अशीच एक 10-15 मिनटं ठेवून देणार आहे. तूप टाकल्यानं बिर्याणीला आपल्या चांगली चव येते. तुम्ही भात पण बघितला तर बघा आपला असा सुट्टा सुट्टा भात झाला आहे आणि मटण पण आपल्या बघा चांगलं शिजलेलं आहे. तर आता आपण असंच ठेवून देऊया एक 10-15 मिनटं आणि मग आपण खाण्यासाठी तो सर्व करूया. सर्व नॉनव्हेज प्रेमींसाठी मटण बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे. ती मी इथं कांदा आणि दही मिक्स करून त्याच्याबरोबर सर्व केलेली खाण्यासाठी. खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही जसं मी सांगितलं त्या पद्धतीनं फॉलो करा आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मला वाटते तुम्हाला फार आवडेल ही. माझी ही जर मटण बिर्याणीची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर ती लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी माझ्या अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, जे पहिल्यांदाच व्हिजिट करत असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, तुमच्या मित्र नातेवाईक ह्यांच्यापर्यंत. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा ती कशी झालेली आहे. किंवा तुमचे इतर काही कमेंट्स असतील की तुमच्या काही टिप्स असतील त्या जरी सांगितल्या तरी चालणार आहेत. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर ही अशी मटण बिर्याणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ती खावा आणि त्याचा आनंद घ्या. आपण परत पुन्हा भेटू. धन्यवाद.